नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला माझ्या आवडती रेसिपी शेअर करत आहे. ती म्हणजे रस्सम वडा. चला तर मग आता ही कशी बनवायची ते बघूयात. इथे मी 2 वाटी उडीद डाळ घेतली आहे आणि ही 2 ते 3 पाण्यातनं धुवून घेत आहे. डाळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर डाळ बुडेल इतपत त्याच्यामध्ये मी कोमट पाणी घातले आणि हे 2 तास भिजत ठेवत आहे. इथे मी पाव वाटी रस्सम करता मूग डाळ घेतलेली आहे आणि ही पण स्वच्छ धुवून घेत आहे. रस्सममध्ये घालण्याकरता टोमॅटो लागणार आहेत, तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 2 टोमॅटो, 5 लसणीच्या पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि याची प्युरी बनवून घ्यायची आहे. भिजवलेल्या मूग डाळीला मी 2 शिट्ट्या करून वरण बनवून घेतलं आहे आणि आता इथे कढईमध्ये मी 2 टेबलस्पून कोकोनट ऑइल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, जिरं, हिंग घातलेलं आहे. ते तडतडल्यानंतर अर्धा चमचा मेथी दाणे आणि अख्खी मिरी घालायची आहे. 2 लाल सुक्या मिरच्या, थोडासा कढीपत्ता आणि बनवलेली ही प्युरी घालायची आहे. टोमॅटोचा कच्चटपणा जाईल इतपत हे मी परतून घेतलं आहे आणि आता याच्यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट, 2 चमचे रस्सम मसाला घालायचा आहे आणि अर्धी वाटी मी याच्यामध्ये चिंचेचा कोळ घातलेला आहे आणि हे छान मिक्स करून घेतलं आहे. ह्याला एक छोटी उकळी आल्यानंतर याच्यामध्ये मी ही शिजवलेली मूग डाळ घातलेली आहे आणि परत एकदा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये मी चवीनुसार गूळ आणि मीठ घातलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते याच्यात घातलं आहे. रस्सम हे सांबारासारखं घट्ट नसतं, मुळात ते खूप पातळ असतं, तर त्यामुळे मी याच्यामध्ये साधारण 6 ते 7 वाट्या पाणी घातलेलं आहे. रस्समला छान उकळी आलेली आहे, तर याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. तर रस्सम तयार झालेला आहे. तर आता वड्याकरता जी डाळ भिजत ठेवली होती ती आता वाटून घेऊया आणि मग नंतर वडे बनवायला सुरुवात करूयात. हे बघा, वड्यांची डाळ वाटून झालेली आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी भिजवलेली उडीद डाळ, थोडंसं पाणी, 2 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरं आणि चवीनुसार मीठ घालून ही डाळ वाटून घेतलेली आहे. तर आता सर्वप्रथम ना ही डाळ छान 5 ते 10 मिनटं फेटून घ्यायची आहे. हे बघा, ही डाळ छान फेटून झालेली आहे. आता याच्यामध्ये ना थोडासा बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त डाळ फेटून झालेली आहे, त्यामुळे वडे छान हलके होतील. तर एकीकडे मी तेल तापवायला ठेवलेलं आहे, तर आता वडे बनवून घेऊयात. तेलात वडे सोडलेले आहेत आणि आता हे दोन्ही बाजूने छान तळून घेऊयात. दोन्ही बाजूनी वडे छान तळून झालेले आहेत, तर अशा प्रकारे सगळे वडे बनवून घेऊयात. वडे आणि रस्सम दोन्हीही तयार झालेलं आहे. मी बाउलमध्ये हे सर्व केलेलं आहे. वरनं बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. मस्त गरमागरम असा रस्सम वडा तयार झालेला आहे. आता पावसाळासुद्धा जवळ आलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. धन्यवाद. बाय बाय.